केंद्राचा अर्थसंकल्प अधिवेशन आहे. काय सांगा, काय अपेक्षा आहेत तुम्हाला? प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात 15 लाख रुपये टाकू, दरवर्षी 2 कोटी रोजगार देऊ, शेतमालाच्या उत्पन्न खर्चाच्या 1.5 शेतमालाला भाव देऊ आदी इत्यादी वचनं देऊन मोदी सरकार हे 12 वर्षापूर्वी सत्तेत आलं होतं. एक तप त्यांनी पूर्ण करत असताना आज 12वा अर्थसंकल्प केंद्र सरकार सादर करत आहेत. या तमाम सर्व ज्या त्यांच्या घोषणा होत्या त्याची अंमलबजावणी आजच्या अर्थसंकल्पामध्ये व्हावी. 2024च्या पूर्वी प्रत्येक माणसाला घर देणार होते, त्याच्या संदर्भामध्ये देखील त्यांनी आज अर्थसंकल्पामध्ये उल्लेख करावा. हर घर नल और हर नल को जल अशी देखील त्यांची एक घोषणा होती. तिचंही काय झालं एकंदरीत त्यांनी सांगावं. मुळात 12 वर्ष पूर्ण करत असताना त्यांनी दिलेल्या सर्व घोषणांचा लेखाजोखा आज वेगळ्याने अर्थसंकल्पामध्ये मांडण्यात यावा. सोबतच आजच्या अर्थसंकल्पाकडून जी अपेक्षा आहे ती अपेक्षा देखील स्पष्ट स्वरूपाची आहे. या देशामध्ये गरीब आणि श्रीमंतातली जी दरी आहे ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि विशेष करून या 12 वर्षामध्ये श्रीमंत माणूस हा अधिक श्रीमंत होत चाललेला आहे आणि मध्यमवर्गीय आणि गरीब माणूस हा अधिक गरीब होत चालल्याचं एकंदरीत सर्व जे सर्वेक्षण आहेत आणि सर्व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जे अहवाल आहेत त्यामधून हे ध्वनित होत आहे. हे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेकरता अत्यंत घातक स्वरूपाचं आहे. दस्तरखुद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आपली अर्थव्यवस्था के स्वरूपामध्ये वाढत आहे याबद्दल त्यांनी खंत दुःख व्यक्त न करता श्रीमंत होणं हे पाप आहे का असा प्रतिप्रश्न विचारला होता आणि श्रीमंत लोक होत चालले त्याचं समर्थन केलं होतं. या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर माझा त्यांना एक प्रतिप्रश्न आहे की गरीब होणं हे पाप आहे का? कारण गरीब माणूस हा अधिक गरीब होत चाललाय. याचं पाप हे केंद्र सरकारचं आहे आणि या पापापासून मुक्ती मिळवण्याच्या अनुषंगानं त्यांनी दारिद्र्याच्या निर्मूलनाचे आणि मध्यमवर्गीयांना अधिक आश्वस्त करणारा असा अर्थसंकल्प असावा ही या अर्थसंकल्पाच्या अनुषंगानं अपेक्षा आहे. देश 4 जण चालवतात अशी टीका होती, तुम्ही सहमत आहे? निश्चित 2 जण देश चालवतात आहे आणि 2 लोकांना त्याचा फायदा मिळतोय. थोडक्यात 2 लोक देश विकतात आहे आणि 2 लोक देश खरीदतात आहेत. यामध्ये सगळे एअरपोर्ट ही खरीदल्या गेलेली आहेत. बऱ्याचशा माध्यमांचे जे काही चालक आहेत ते देखील तशा स्वरूपामध्ये त्यांचे व्यवहार ही झालेले आहेत. ज्या खदानी आहेत त्या देखील त्याच स्वरूपामध्ये चाललेल्या आहेत. त्यामुळे पुंजीपती या अनुषंगाने नव्हे तर 2 लोकांनाच जो देशाचं राष्ट्रीय सेठ बनवण्याची प्रक्रिया जी सुरू झालेली आहे ती अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे हा देश टू द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल चालावा याऐवजी 2 पीपल फॉर 2 पीपल असा हा देश चालत आहे. हे अत्यंत चिंताजनक आहे. वरच्या लेवलवर सध्या जे चिखल झालेला आहे राजकारणाचा, काय सांगाल? हे याचं दुःख आहे. ह्या संपूर्ण राजकारणाचा आणि देशाचा चिखल करून कमळ फुलवण्याचा जे नियोजन भारतीय जनता पक्षाचं आहे हे देशाच्या सभ्यतेला, संस्कृतीला, अर्थशास्त्राला आणि एकंदरीत आपली जी उज्ज्वल परंपरा आहे या सर्वांसाठी अत्यंत घातक आहे. राष्ट्रवादीमध्ये ज्या घडामोडी सुरू आहेत त्याच्यावर राज ठाकरे यांनी आणि आज संजय राऊत यांनी पण कडक शब्दात टीका केली. जे सुरू आहे ते निश्चित स्वरूपात कुठेतरी महाराष्ट्राच्या राजकारणाला न शोभणार आहे, महाराष्ट्र धर्माला न शोभणार आहे आणि सत्तेसाठी वाटेल ते हा जो आरोप सातत्याने विरोधक सत्ताधाऱ्यांवर करतात अगदी त्याचाच कित्ता या निमित्तानं गिरवला जात असल्याचं दुःख माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात आहे. अजित पवार यांच्या अजून अस्थि शांतने झाले तरी घाईघाईने शपथविधी केले गेले, तुम्ही सहमत आहे का? वास्तविक पाहता या सरकारजवळ 500 बहुमत आहे. नुसतं साधं बहुमतच नव्हे तर राक्षसी बहुमत आहे आणि 288 पैकी 240 आमदार असताना कुठल्याही प्रकारची ही इमर्जन्सी नसताना अशा प्रकारचा शपथविधी हा संपन्न करणे हे अनाकलनीय आहे. राज ठाकरेंनी स्टेटमेंट केले किंवा राष्ट्रवादीचा अध्यक्ष पाटील असावा, पटेल नसावा. कोणत्याही पक्षाचा अध्यक्ष लीडर असावा, डीलर नसावा. सुनेत्र पवारांच्या शपथविधीला पवार कुटुंब अनुपस्थित होते. एकंदरीत या संदर्भामध्ये पवार कुटुंबियांच्या प्रती सर्वांचीच आपली महाराष्ट्रात पक्षाच्या पलीकडे जाऊन सहानुभूती आहे आणि या पार्श्वभूमीवर लोकनेते शरद पवार साहेब यांनी जे विधान केलंय ते विधान पुरेसं आहे. मालेगावमध्ये काँग्रेस आणि भाजप एमआयएमच्या विरोधामध्ये म्हणजे एकत्र येत आहे असे संकेत आहे का? अजिबात कुठल्याच परिस्थितीमध्ये
काँग्रेस ही इतर कोणाच्याही सोबत ही जाऊ शकत नाही. एक ऑप्शन मेंबर मिळावा म्हणून तिथे काही कारस्थानं जे सुरू आहेत त्याचा आम्ही निषेध करतो. 2 भारतीय जनता पक्षाची जी नगरसेवक तिथे केवळ निवडून आलेली आहेत, यांनी काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या अनुषंगाने प्रस्ताव आला होता. तो प्रस्ताव हा चर्चाधीन आहे. इतपर जी एकंदरीत माध्यमांमध्ये जी माहिती मिळते त्या अनुषंगानं त्या ठिकाणी निरीक्षकांना पाठवलेलं आहे आणि आमच्या निवडून आलेल्या 3 नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस देखील आम्ही दिलेली आहे. काल जो शपथविधी घाईघाईमध्ये पार पडला, अजित पवारांचा पक्ष सुरक्षित राहावा म्हणून पार पडला अशी माहिती मिळते. काय वाटतं तुम्हाला? एकंदरीत दोन्ही पक्ष एकत्र होण्याची जी चर्चा सुरू होती त्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर काल झालेल्या घडामोडी ज्या आहेत या कुठेतरी पाणी जिरतंय मुरतंय अशा अनुषंगाच्या आहेत. आम्ही विरोधक आहोत, ते दुसऱ्या पक्षाचे आहेत, त्यांच्या पक्षात काय करावं हा संपूर्णतः त्यांचा अधिकार आहे. मात्र जे काही चाललंय हे संस्कृतीला, सभ्यतेला आणि राजधर्माला आणि राजकारणाला शोभणारं नाही. चंद्रपूरमध्ये भाजपा दावा करते त्याचा महापौर होईल. काँग्रेसमध्ये नेमकं चाललं काय? काँग्रेसचाच महापौर चंद्रपूरमध्ये बसलेला आपल्याला आढळून येईल. काँग्रेसमध्ये दोन्ही नेमचे जे नेते आहेत ते एकत्रित स्वरूपामध्ये त्या ठिकाणी सत्ता स्थापन करतील. 20 दिवसावर राज्याचा अर्थसंकल्प येऊन ठेवलाय. अर्थ खात्यासंदर्भात अद्याप निर्णय नाही, कारण की अजित पवार घटना झाली त्यामुळे निर्णय झाला नाही. काय वाटतं तुम्हाला की असा प्रस्ताव राष्ट्रवादीतून आला नाही, कारण फडणवीसांनी खातं सांभाळावं अशी राष्ट्रवादीने प्रस्ताव दिला होता. या संदर्भामध्ये सरकारने खुलासा करणं आवश्यक आहे, कारण वेगवेगळी मतं त्या संदर्भात येत आहेत. मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसाधारणपणे मधली 5 वर्ष जर वगळली तर 99 पासून अर्थसंकल्प हा राष्ट्रवादी काँग्रेसच सादर करत आलेला आहे. अजित पवार हे कार्यक्षम अशा स्वरूपाचे मंत्री आणि अर्थ विभागाची धुरा सांभाळणारा एक समर्थ व्यक्तिमत्वाचा माणूस अशा स्वरूपाची त्यांची ओळख होती. अर्थसंकल्प काही एका दिवसात आणि एका रात्रीत तयार होत नाही. अजित पवारांनी अर्थसंकल्पाचा पूर्ण ढाचा तयार केल्याचीही माहिती आहे आणि अर्थसंकल्प सुनिश्चित केल्याची माहिती आहे. शेवटचा हात फिरवणं बाकी असताना आता त्यांच्या पक्षाला अर्थ खातं न देणं आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे हे खातं वळवणं हे अनाकलनीय आहे. केंद्र सरकारचा जो अहवाल आला त्याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राचं आर्थिक परिस्थिती खराब आहे आणि रेवड्या वाटप करण्यात येत आहे असं म्हटलं. अशा स्वरूपाची टिप्पणी ही अजित पवारांच्या अपघातानंतर करणं यामध्ये नक्कीच काहीतरी कुठेतरी काळोबार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. एक कार्यक्षम अशा स्वरूपाचा एक मंत्री जाणं, एक नेता जाणं आणि त्यांच्याचकडे अर्थ खातं असणं आणि त्यांच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं हे कुठेतरी त्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर चुकीचं वक्तव्य त्यांचं आहे, एवढंच मी या निमित्ताने. केंद्र सरकारला लाडकी बहीण योजना नकोय का? केंद्र सरकारना केवळ सत्ता हवी आहे आणि सत्तेचा हव्यास त्यांना झालेला आहे. महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीच्या संदर्भामध्ये रेवडी म्हणत असताना त्यांनी बिहारमध्ये काय केलं याचा विसर त्यांना पडलाय. आसाममध्ये ते काय करायला चालले आहेत त्याचा त्यांना विसर पडलाय. एवढंच नव्हे तर रेवड्याच्या पुढे जाऊन रेवडीची उधळण नव्हे तर घरोघरी जाऊन पाकिट जे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पैसा थेट स्वरूपामध्ये मतदारांना दिला या संदर्भामध्ये पहिले केंद्र सरकारने आणि भाजपने लाज व्यक्त केली पाहिजे, त्यांना शरम वाटली पाहिजे आणि त्यांनी माफी मागितली. एक महत्वाचा प्रश्न आहे. जे राष्ट्रवादीचे नेते होते अजित पवार यांचे आता मृत्यू झालेला आहे. बारामती विधानसभा आता रिकामी झाली, त्या ठिकाणी 6 महिन्यानंतर निवडणूक होणार आहे. सुनेत्रा पवार ह्या निवडणूक लढतील. सूत्रांची माहिती मिळते की त्या ठिकाणी बिनविरोध निवडणूक होऊ शकते. काँग्रेसची काय भूमिका असणार त्या ठिकाणी? महाराष्ट्रामध्ये लोकनेता आणि मोठा एखादा नेता गेल्यानंतर त्या ठिकाणी सर्वांनी एक श्रद्धांजलीच्या अनुषंगानं उमेदवार न देणे हा सभ्यतेचा संकेत आहे आणि तो संकेत पाळत असताना जर सभ्यतेचं आणि नेमकेपणानं समाजकारण राजकारण याची सांगड जर घातल्या गेली तर जरूर त्याचाच कित्ता हा गिरवला गेला पाहिजे. मागची अनपोज निवडणूक लोकनेते कदम मागच्या वेळेस विश्वजित कदम जे आहेत हे अनपोज निवडून आले होते आणि ते निवडून येण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचे वडील यांचं फार मोठं योगदान हे महाराष्ट्राला लाभलेलं असताना त्यांची निवडणूक जशी अनपोज झाली होती, ते काँग्रेसच्या चिन्हावर अनपोज निवडून आले होते, तसं पुन्हा महाराष्ट्राला बघायला निश्चित स्वरूपात आवडेल. विमान ज्या पद्धतीनं पडलं, जयंत पाटलांनी त्या घटनेबद्दल शंका व्यक्त केली. काय वाटतं की खरोखर
त्यात शंका करण्यासारखं विषय आहे? अजित पवारांचा विमानाचा अपघात झाल्यावर महाराष्ट्राला धक्का पोहोचला आणि पहिली जी माहिती आली ती ही आली की व्हिजन क्लिअर नसल्यामुळे, धुकं नसल्यामुळे, हवाई पट्टी जी आहे ती दिसत नसल्यामुळे अपघात झाला, अशा स्वरूपाची पहिली माहिती आली. जेव्हा की बारामतीतील सर्व लोक सांगतात की अशी कुठली परिस्थिती नव्हती, वातावरणामध्ये कुठेही धुकं नव्हतं आणि व्हिजन क्लिअर होतं, अशी देखील माहिती आली. म्हणजे पहिलीच माहिती ही चुकीची आली. त्याच्या मागोमाग दुसरी जी माहिती आली की लँडिंग होत असताना कुठे तारेमध्ये विमानाचे चाका अडकले आणि म्हणून अपघात झाला. मात्र तशी परिस्थिती नव्हती. आणि आता 5वा दिवस असतानाही नेमकेपणाने अपघात कसा झाला, का झाला, ब्लॅक बॉक्स सापडला, त्याच्यात काय होतं, पायलटने अंतिम सूचना काय दिल्या, या संदर्भातीलही माहिती अद्यापर्यंत न मिळणे, एकंदरीत हा सर्व जो घटनाक्रम आहे हा संशयाच्या दिशेने हा घेऊन जाणार आहे. त्यामुळे एखादा अपघात जेव्हा होतो आणि एखाद्या मोठ्या नेत्याचा जेव्हा अपघात होतो तेव्हा तो अपघात का झाला याचा कार्यकारण भाव हा समोर आला पाहिजे. तब्बल 5 दिवसानंतरही तशा प्रकारचा माहिती तांत्रिक स्वरूपाची न येणं आणि अपघात झालेल्या क्षणापासून वेगवेगळी माहिती येणं, या अनुषंगानं आपसूक संशय जो आहे हा दाटलेला आहेच. संसदीय समितीने 1 महिन्यापूर्वी लोकसभेला सरकारला अहवाल दिला होता. ते जे प्रायव्हेट ऑपरेटर्स आहेत ते सुरक्षेचे मानकं पाळत नाही आणि सरकारचं याच्यावर काही लक्ष नाही. या अनुषंगानं सरकारनं तातडीनं खुलासा करणं आवश्यक आहे. माहिती वेगवेगळी येतात आहे, अहवाल वेगवेगळे येतात आहे. मात्र आपल्या मुख्यमंत्र्यांनी फक्त केंद्रीय मंत्र्यांना एक चौकशी करण्याच्या संदर्भातलं विनंती पत्र देऊन ते मोकळे झालेले आहेत. या संदर्भामध्ये त्यांनी तत्परता दाखवली पाहिजे. जेवढी तत्परता उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीची दाखवण्यात आली, मला वाटतं त्यापेक्षा दुप्पट जी कार्यक्षमता आणि तत्परता या अपघाताच्या चौकशीच्या अनुषंगानं दाखवण्यात जाणं आवश्यक आहे. दादा गेल्यानंतर, अजितदादा गेल्यानंतर राष्ट्रवादीचं भवितव्य काय असं वाटतं तुम्हाला? राष्ट्रवादी हा महाराष्ट्रामध्ये एक काँग्रेसपासून वेगळा झाल्यानंतर 99 पासून कार्यरत असणारा एक पक्ष आहे. एक रिजनल पार्टी म्हणून इथल्या जनसामान्यांसोबत काम करणारा शरद पवारांचा जो व्यासंग आहे त्यातून हा पक्ष निर्माण झालेला आहे. त्यामुळे पवार साहेबांसारखं एक धोरणी आणि धोरणी व्यक्तिमत्व जे आहे त्या पक्षाजवळ आजही आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये पक्ष पुढे निश्चित स्वरूपामध्ये वाटचाल करेल अशी आशा आहे. जिल्हा परिषदच्या निवडणुका उभारलेल्या आहे, त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आता जाहीर प्रचार करण्याचे नाकारला की कुठल्या प्रकारच्या प्रचारसभा केल्या नाही असं निर्णय होतो. आपण बघितलं असेल, देवेंद्र फडणवीस या टर्मला मुख्यमंत्री झाल्यापासून त्या कुठल्याही सभांमध्ये ते वावरताना आढळून येत नाही. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस त्यांनी सभांच्या ऐवजी त्यांनी केवळ मुलाखती देणं हे पसंत केलं होतं. तर नगरपालिकेच्या वेळेस देखील ते यायचे, भाषण करायचे आणि निघून जायचे. लोकांना टाळण्याचं काम देवेंद्र फडणवीस एकंदरीत करीत आहेत. त्यांची लोकांमध्ये असणारी प्रतिमा ही संशयाची किंवा हा केसाने गळा कापणारा माणूस आहे, हे क्रूर आहेत आदी इत्यादी त्यांच्या संदर्भामध्ये अत्यंत निगेटिव्ह एक वातावरण असल्यामुळे ते लोकांच्या समोर जायला तसेही तयार नव्हते. या निमित्तानं ते झालेल्या अपघाताचा कुठेतरी आधार घेऊन ते लोकांमध्ये जाण्याचं टाळत आहेत. दादा, संजय राउत ने कहा है कि भाजपा मरे हुए शरीर पर वार करने वाली पार्टी है, आप क्या कहेंगे? भारतीय जनता पार्टी का कुल मिला के उनकी मोटर्स ऑपरेट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.